नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपल्या महाराष्ट्रातले शेतकरी बांधव शेतामध्ये काय नाही करत, दिवसरात्र काबाड कष्ट करतात. आपण आपल्या पिकांसाठी सर्वोत्तम खतं वापरतो, युरिया, डीएपी, पोटॅश सगळं काही आणून देतो. पण इतकं सगळं करूनही कधी कधी नाही का असं होतं की पिकाची वाढ अचानक थांबून जाते, झाडांच्या पांढऱ्या मुळ्या चालायच्याच बंद होतात, किंवा मग अचानक थंडीची लाट येते आणि आपलं हिरवंगार पीक पिवळं पडायला लागतं. अशा वेळेस बाजारात गेलं की एक नाव हमखास ऐकायला मिळतं: ह्युमिक ॲसिड. दुकानदार सांगतात हे वापरा, याने मुळी वाढेल, पीक एकदम जोम धरेल. पण हे ह्युमिक ऍसिड नक्की आहे तरी काय? आणि या सगळ्यापेक्षाही एक मोठा आणि जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे, जो आपल्या सगळ्यांच्याच मनात येतो. तो म्हणजे, आपण बाजारातून एवढे पैसे खर्च करून जे ह्युमिक ॲसिड आणतोय, ते खरंच असली आहे, की आपल्या हातात कोणीतरी कोळशाची काळी पावडर देऊन आपली फसवणूक करतंय? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण ह्युमिक ॲसिडबद्दलची A to Z माहिती घेणार आहोत, जेणेकरून इथून पुढे तुमची फसवणूक होणार नाही आणि तुमच्या घामाच्या पैशाचा योग्य मोबदला तुम्हाला मिळेल. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे ह्युमिक ॲसिड नक्की आहे तरी काय. हे एखादं रासायनिक खत आहे का, की एखादं टॉनिक आहे, की आणखी काहीतरी वेगळाच प्रकार आहे? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे ह्युमिक ॲसिड हे कुठलंही रासायनिक खत नाहीये. हा एक नैसर्गिक सेंद्रिय पदार्थ आहे, म्हणजे निसर्गात आपोआप तयार झालेला एक घटक. कल्पना करा, हजारो लाखो वर्षांपूर्वी जे मोठे मोठे जंगल, मोठमोठी झाडं, पालापाचोळा जमिनीत गाडला गेला, तो तिथेच कुजला आणि त्याच्या विघटनातून हा मौल्यवान पदार्थ तयार झाला. त्यामुळे याची तुलना युरिया किंवा डीएपी सारख्या रासायनिक खतांशी करणं पूर्णपणे चुकीचं आहे. हा जो पदार्थ आहे तो लिओनार्डाइट नावाच्या एका विशिष्ट प्रकारच्या खाणींमधून काढला जातो. या खाणी म्हणजे जणू काही लाखो वर्षांपूर्वीच्या सेंद्रिय पदार्थांचा खजिनाच आहेत. याच लिओनार्डाइटवर प्रक्रिया करून त्यातलं ह्युमिक ॲसिड वेगळं केलं जातं. आता बाजारात आपल्याला जे ह्युमिक ॲसिड मिळतं ते वेगवेगळ्या तीव्रतेमध्ये म्हणजे कॉन्सन्ट्रेशनमध्ये उपलब्ध असतं. काही 5% असतात, तर काही अगदी 98% शुद्ध स्वरूपात मिळतात. याचा सरळ अर्थ असा होतो की जास्त टक्केवारीचं ह्युमिक ॲसिड थोडं महाग जरी असलं तरी ते आपल्याला कमी प्रमाणात वापरावं लागतं आणि त्याचे परिणामही खूप चांगले आणि लवकर मिळतात. आता आपण ह्युमिक ॲसिडच्या फायद्यांबद्दल बोलूया. अनेक जणांचा असा समज असतो की ह्युमिक ॲसिड म्हणजे फक्त पांढऱ्या मुळ्या वाढवणारं एक टॉनिक. पण तसं अजिबात नाहीये. याचे फायदे केवळ मुळ्यांपुरते मर्यादित नाहीत, तर ते जमिनीपासून सुरू होऊन थेट पिकाच्या शेवटच्या उत्पादनापर्यंत दिसून येतात. चला, याचे 7 मोठे आणि महत्त्वाचे फायदे आपण सविस्तरपणे पाहूया. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पांढऱ्या मुळीचा विकास. ह्युमिक ॲसिड मातीत पडून असलेल्या अन्नद्रव्यांना मुळांपर्यंत पोचवण्यासाठी गाडीचं काम करतं, ज्यामुळे मुळांची वाढ झपाट्याने होते. दुसरा फायदा आहे जमिनीच्या आरोग्यात सुधारणा. हे मातीच्या कणांना एकत्र बांधून जमीन भुसभुशीत बनवतो, ज्यामुळे मुळांना श्वास घ्यायला आणि पसरायला भरपूर मोकळी जागा मिळते. तिसरा फायदा, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. ह्युमिक ॲसिड जमिनीत एखाद्या स्पंजसारखं काम करतं आणि ओलावा टिकवून ठेवतं, ज्यामुळे कमी पाण्यातही पीक सहज तग धरतं. चौथा फायदा म्हणजे हे जमिनीतील आपल्या मित्र जीवाणूंसाठी अन्नाचं काम करतं. त्यांची संख्या वाढते आणि आपली मृत जमीन पुन्हा जिवंत होते. पाचवा फायदा, जो विशेषतः आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, थंडीपासून संरक्षण. थंडीची लाट आल्यावर हे पिकाच्या पेशींमध्ये अशी शक्ती निर्माण करतं की पिकावर थंडीचा ताण खूप कमी होतो. सहावा फायदा, जमिनीची शुद्धी. रासायनिक खतांमुळे जमिनीत साठलेल्या विषारी जळधातूंना हे पिकाच्या मुळांपासून दूर ठेवतं, जसे एखादा बॉडीगार्ड काम करतं. आणि सातवा फायदा म्हणजे उत्तम बीज उगवण. बियाणाला ह्युमिक ॲसिडची प्रक्रिया केली तर ते लवकर आणि अधिक जोमाने उगवून येतं. बरं, आता बाजारात ह्युमिक ॲसिड हे वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहे. आपल्या गरजेनुसार आणि आपल्या सोयीनुसार योग्य प्रकार निवडणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग पाहूया याचे मुख्य प्रकार कोणते आहेत आणि ते नेमके कसे वापरायचे. पहिला प्रकार आहे दाणेदार, म्हणजेच ग्रॅन्युलर. हे आपण बेसल डोस देताना म्हणजे लागवडीच्या वेळीच इतर खतांमध्ये मिसळून देऊ शकतो. याचा फायदा असा की हा प्रकार हळूहळू जमिनीत विरघळतो आणि पिकाला दीर्घकाळ उपलब्ध राहतो. दुसरा प्रकार आहे पावडर किंवा फ्लेक्सच्या स्वरूपात. हा प्रकार 100% पाण्यात विरघळणारा असतो, त्यामुळे ज्यांना जलद परिणाम हवा आहे ते याची फवारणी करू शकतात किंवा ड्रिपमधूनही सोडू शकतात. आणि तिसरा प्रकार आहे लिक्विड किंवा जेल. हे वापरायला सगळ्यात सोपं असतं.
पिकाच्या वाढीच्या कोणत्याही टप्प्यावर अगदी कधीही तुम्ही हे ड्रिपमधून किंवा थेट झाडाच्या बुंद्याशी आळवणी करून म्हणजे ड्रेंचिंग करून देऊ शकता. आता आपण या माहितीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलेलो आहोत. मित्रांनो, बाजारात ह्युमिक ॲसिडच्या नावाखाली खूप मोठी फसवणूक होतीये. 100 रुपयांपासून ते 5,000 रुपयांपर्यंत ह्युमिक ॲसिड मिळतं. पण आपण जे विकत आणतोय ते खरंच ह्युमिक आहे की दगड किंवा कोळशाची काळी पावडर हे ओळखायचं कसं? पण घाबरू नका. मी तुम्हाला आता अशा 5 सोप्या टेस्ट सांगणार आहे, ज्या तुम्ही घरच्या घरी कोणत्याही विशेष उपकरणाशिवाय करू शकता आणि दूध का दूध, पाणी का पाणी करू शकता. ह्या 5 चाचण्या आहेत. पहिली, पाण्याची टेस्ट. दुसरी, लिंबू टेस्ट, जी सगळ्यात खात्रीशीर मानली जाते. तिसरी, अग्निपरीक्षा. चौथी, पेपर स्ट्रिक टेस्ट. आणि 5वी, स्पर्शाची टेस्ट. चला, एक करून या सगळ्या टेस्ट कशा करायच्या ते आपण आता सविस्तरपणे पाहूया. पहिली आहे पाण्याची टेस्ट. एक साधा काचेचा ग्लास घ्या आणि त्यात स्वच्छ पाणी भरा. आता त्यात चिमूटभर ह्युमिक ॲसिड पावडर टाका. जर ह्युमिक ॲसिड असली असेल तर ते एखाद्या शाईच्या थेंबाप्रमाणे पाण्यात हळूहळू रेषा सोडत पसरत खाली जाईल आणि पाण्याला पूर्णपणे काळा रंग येईल. याउलट जर ते बनावट असेल, म्हणजे त्यात कोळसा किंवा माती मिसळलेली असेल, तर ते एखाद्या दगडासारखं थेट ग्लासाच्या तळाशी जाऊन बसेल आणि पाणी बऱ्यापैकी स्वच्छच राहील. ही एक अगदी सोपी आणि पहिली ओळख आहे. दुसरी आणि सगळ्यात खात्रीशीर टेस्ट आहे लिंबू टेस्ट. पहिल्या टेस्टमध्ये आपण जे ह्युमिक ॲसिडचं काळं द्रावण बनवलं आहे त्यात एक अख्खा लिंबू पिळा. आता लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असतं. जर तुमचं ह्युमिक ॲसिड 100% असली असेल तर लिंबू पिळताच ते द्रावण फुटेल, म्हणजे त्यातले काळे कण वेगळे होऊन ग्लासाच्या तळाशी बसतील आणि वरचं पाणी पूर्णपणे स्वच्छ किंवा हलकं पिवळसर होईल. पण जर ते बनावट असेल, म्हणजेच कोळशाची पावडर असेल, तर त्यावर लिंबाचा काहीही परिणाम होणार नाही. ते द्रावण जशाच्या तसे काळेच राहील. ही टेस्ट हमखास करून पहा. यातून खरं खोटं लगेच समोर येतं. तिसरी आहे अग्निपरीक्षा. एका चमच्यामध्ये थोडी ह्युमिक पावडर घ्या आणि ती थेट आगीवर म्हणजे मेणबत्ती किंवा गॅसच्या ज्वाळेवर धरा. ह्युमिक ॲसिड हा एक सेंद्रिय पदार्थ असल्यामुळे असली ह्युमिक ॲसिड पूर्णपणे जळून जाईल आणि जळाल्यानंतर त्याची अगदी कमी प्रमाणात चिमूटभर पांढरुकी ह्याक शिल्लक राहील. या उलट जर ती बनावट पावडर असेल, ज्यात माती किंवा इतर खनिज पदार्थ मिसळले असतील, तर ती एकतर जळणारच नाही किंवा जळाली तरी मागे भरपूर काळी राख सोडून जाईल. चौथी आहे पेपर स्ट्रिक टेस्ट. ही सुद्धा खूप सोपी आहे. एका पांढऱ्या कागदावर थोडीशी ह्युमिक पावडर घ्या. आपलं बोट थोडंसं ओलं करून त्या पावडरला कागदावर घासा. जर ह्युमिक ॲसिड असली असेल तर कागदावर एक सोनेरी तपकिरी रंगाची म्हणजे गोल्डन ब्राऊन रेश उमटेल. हा त्याचा खरा नैसर्गिक रंग आहे. पण जर ती भेसळयुक्त असेल तर कागदावर काळाकुट्ट डाग किंवा रेश उमटेल, जे स्पष्टपणे दर्शवतं की त्यात कोळसा किंवा काळा रंग मिसळलेला आहे. आणि 5वी, शेवटची टेस्ट आहे स्पर्शाची. थोडी ह्युमिक पावडर आपल्या 2 बोटांमध्ये घ्या आणि चोळून पहा. असली उच्च प्रतीचे ह्युमिक ॲसिड हे आपण चेहऱ्याला लावतो त्या टॅल्कम पावडरसारखे एकदम मऊ आणि गुळगुळीत लागते. पण जर ते बनावट असेल आणि त्यात बारीक वाळू किंवा इतर खनिज पदार्थ मिसळले असतील तर ते तुम्हाला हाताला खडबडीत आणि खरखरीत लागेल. या 5 टेस्ट करून तुम्ही अगदी सहजपणे असली आणि नकली ह्युमिक ॲसिडमधील फरक ओळखू शकता. एकदा का तुम्ही खात्री करून घेतली की तुमचं ह्युमिक ॲसिड असली आहे, तर मग पुढचा महत्त्वाचा प्रश्न येतो. तो म्हणजे ते किती प्रमाणात आणि नेमकं केव्हा वापरायचं? कारण योग्य डोस आणि योग्य वेळ जर साधली तरच त्याचे सर्वोत्तम परिणाम आपल्याला मिळतात. जर तुम्ही फवारणी करणार असाल तर एकरी 800 ग्रॅम ह्युमिक ॲसिड वापरा. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रति लिटर पाण्यामध्ये 2 ग्रॅम. जर तुम्ही जमिनीतून देणार असाल म्हणजे इतर खतांमध्ये मिसळून तर एकरी 2 किलो वापरा. आणि जर तुम्ही ड्रिप इरिगेशनने देणार असाल तर एकरी 500 ग्रॅम ते 1 किलो पुरेसं आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, वेळ कोणती निवडावी? तर पीक लागवडीनंतर 10 ते 15 दिवसांनी, जेव्हा मुळ्यांची वाढ नुकतीच सुरू झालेली असते, ती वेळ सर्वोत्तम आहे. किंवा मग फुलोऱ्याच्या अवस्थेत वापरल्यास फुलांची संख्या वाढायला आणि फळधारणा चांगली व्हायला खूप मदत होते. ह्युमिक ॲसिड वापरताना काही चुका टाळणं खूप गरजेचं आहे. नाहीतर आपण पैसे खर्च करूनही त्याचा म्हणावा तसा फायदा होणार नाही. काही विशिष्ट रसायनांसोबत ते मिसळल्यास त्याची कार्यक्षमता कमी होते किंवा काही वेळा पूर्णपणे नाहीशीच होते.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ह्युमिक ॲसिड हे कॉपरयुक्त बुरशीनाशकांसोबत म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा कॉपर हायड्रॉक्साईडसोबत कधीही चुकूनही मिसळू नका. त्यांच्यात रासायनिक प्रक्रिया होते आणि ह्युमिकचा गुणधर्म नष्ट होतो. तसंच ज्या औषधांचा pH खूप कमी असतो, म्हणजे जी खूप जास्त ॲसिडिक असतात, त्यांच्यासोबतही हे वापरणं टाळा. पण चांगली गोष्ट ही आहे की तुम्ही हे युरिया, DAP आणि इतर मायक्रोन्यूट्रियंटसोबत अगदी आरामात मिसळून वापरू शकता. त्याने काहीही अडचण येत नाही. बाजारातून ह्युमिक ॲसिड विकत घेणं जर तुम्हाला महाग वाटत असेल किंवा विशेषतः छोट्या शेतकऱ्यांसाठी एक खूप सोपा आणि जवळजवळ फुकटात होणारा पर्याय आहे. तुम्ही घरच्या घरी ह्युमिक ॲसिडसारखंच काम करणारं एक उत्तम द्रावण तयार करू शकता. ह्यासाठी तुम्हाला फक्त 3 साध्या गोष्टी लागतील. 10 लिटर पाणी, जुन्या पूर्णपणे वाळलेल्या शेणाच्या गोवऱ्या आणि 50 ग्रॅम गूळ. प्रक्रिया अगदी सोपी आहे. एका मोठ्या बादलीत 10 लिटर पाणी घ्या. त्यात त्या वाळलेल्या गोवऱ्या टाका. आता त्यात 50 ग्रॅम गूळ मिसळा. गूळ सूक्ष्मजीवांसाठी अन्नाचं काम करतो आणि विघटन प्रक्रिया वेगाने होते. हे मिश्रण चांगलं ढवळून बादली एका सावलीच्या ठिकाणी 5 ते 15 दिवसांसाठी ठेवून द्या. या काळात गोवऱ्यांमधील सेंद्रिय कर्ब आणि ह्युमिक घटक हळूहळू पाण्यात उतरतील आणि तुम्हाला एक काळ्या रंगाचं द्रावण मिळेल. हेच आहे आपलं घरगुती ह्युमिक ॲसिड. वापरण्यापूर्वी हे द्रावण 5 ते 10 पट साध्या पाण्यात मिसळून मगच आळवणीसाठी किंवा फवारणीसाठी वापरा. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण पाहिलं की ह्युमिक ॲसिड हे केवळ एक फॅड किंवा तात्पुरती फॅशन नाहीये, तर ते आपल्या जमिनीची सुपीकता वाढवण्याचं एक शास्त्रीय आणि खूप महत्त्वाचं साधन आहे. ते आपल्या पिकाला अनेक प्रकारे फायदा पोचवतं. पण या सगळ्यातला सगळ्यात महत्त्वाचा धडा हा आहे की बाजारातून कोणतीही वस्तू खरेदी करताना डोळे झाकून विश्वास ठेवू नका. सांगितलेल्या 5 टेस्टपैकी किमान 1-2 टेस्ट तरी नक्की करून पहा आणि मगच खरेदी करा. आपली फसवणूक टाळा. कारण आपला प्रत्येक रुपया हा कष्टाचा आहे आणि तो योग्य ठिकाणीच लागला पाहिजे. जय जवान, जय किसान. जर या माहितीमुळे आपल्या ज्ञानात भर पडली असेल आणि ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल, तर ही माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोचवा, जेणेकरून त्यांचीही होणारी फसवणूक टळेल. धन्यवाद.